केदारनाथमध्ये घडलेल्या थराराची केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर अपघाताचा थरार बघायला मिळाला। केदारनाथमध्ये भाविकांना घेऊन आलेल्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला। त्यानंतर पुढे नेमकं काय घडलं तुम्हीच बघा। बापरे, थोडक्यात वाचले 6 भाविक। केदारनाथ मध्ये हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग। पायलटच्या प्रसंगावधानानं बचावले भाविक। पायलटच्या प्रसंगावधानामुळे केदारनाथ धाममध्ये पुन्हा एकदा मोठी दुर्घटना टळली आहे। केदारनाथ धामला जाणाऱ्या क्रिस्टल एव्हिएशन हेलिकॉप्टरला शुक्रवारी सकाळी इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं, ज्यामुळे सिरसीहून केदारनाथ धामला गेलेल्या 6 जणांचे जीव वाचले। नेमकं काय घडलं बघा। हेलिकॉप्टर केदारनाथ धाम हेलिपॅडवर लँड करत होतं, मात्र अचानक पायलटचं नियंत्रण सुटलं। बघा, या दृश्यात हेलिकॉप्टर स्टॉल झालं, म्हणजेच ते एका जागी स्थिर झाल्याचं दिसतंय। हेलिकॉप्टरचे रोटर फिरत नाहीत। पहा, हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचं स्पष्ट दिसतंय। त्यानंतर हेलिकॉप्टर एखाद्या कागदी बाणासारखं झोकांड्या घेऊ लागतं, मागे पुढे होतं, गोल गोल घिरट्या घालतं। हे दृश्य नीट पहा। हेलिकॉप्टर कधी पुढे तर कधी मागे जातंय। एक क्षण असं वाटतं की आता हेलिकॉप्टर क्रॅश होणार, मात्र तेवढ्यात चमत्कार होतो आणि हेलिकॉप्टर सुरक्षितपणे लँड होतं। ही थरारक दृश्य तुमच्याही काळजाचा ठोका चुकवतील। ज्यावेळी हा सगळा थरार सुरू होता तेव्हा हेलिकॉप्टरमध्ये 6 भाविक होते। पायलटनं वेळीच प्रसंगावधान राखलं नसतं तर होत्याचं नव्हतं झालं असतं। पण म्हणतात ना, काळ आला होता पण वेळ आली नव्हती। त्यामुळे पायलटसह सगळे प्रवासी सुखरूप बचावले। हेलिकॉप्टरच्या सुरक्षित लँडिंग नंतर प्रवाशांनीही सुटकेचा निश्वास सोडलाय। 10 मे पासून चारधाम यात्रा सुरू झाल्यानंतर केदारनाथ धाममध्ये यात्रेकरूंचं सातत्यानं आगमन होतंय। केदारनाथ धाममध्ये दररोज सरासरी 25,000हून अधिक भाविक येत आहेत। 9 हेलिकॉप्टर कंपन्या यात्रेकरूंना धाममध्ये घेऊन जात आहेत। अशा स्थितीत या घटनेनं यात्रेकरूंची चिंता मात्र वाढली आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।